कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना फोटोमुळे चर्चा. सांगलीतील ईश्वरपूर बस आगारात नवीन बसेसचं दोनदा उद्घाटन. सकाळी आमदार जयंत पाटलांनंतर आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांकडून उद्घाटन. उद्घाटनावरून राजकीय शेवाद रंगला. राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणं हे भाजप आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं तंत्र. सामनाच्या रोखठोकमधून टीका. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना विकास कामांसाठी निधीची मोठी यादी पाहताच पालकमंत्र्यांना घाम फुटला. मुंबईकरांवर लवकरच करांचा भार पडण्याची शक्यता. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश. घनकचरा वापरकर्ता शुल्क, पाणीपट्टी वाढ, जल आणि मलनिस्सारण शुल्क आकारणीसाठी चाचपणी होणार. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएकडून नोटीस. विमलच्या जाहिरातींवरून महाराष्ट्र एफडीएची कारणे दाखवा नोटीस. मुंबईत प्रसादात रासायनिक पावडरचा वापर. नगरसेवक सचिन पाटील यांचं महापौरांना पत्र. रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता. मुंबईकरांना अजूनही काही काळ करावी लागणार. मोनोसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा. महालक्ष्मी मल्टीमोडल हबच्या उद्घाटनासह मुंबई मोनोरेल सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक. राष्ट्रीय हरित लवादाने निर्बंध कायम ठेवत पुढील सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे दिले आदेश. निर्णयामुळे साधुग्रामच्या कामांना पुन्हा लागणार ब्रेक. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक. गेल्या वर्षी लावलेल्या 15 लाख झाडांपैकी 86% झाडे जिवंत ठेवल्यानं कौतुक. सिंधुदुर्गातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. स्थानिक नागरिकांना मिळणार रोजगार. मंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. सांगलीत रंगली विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग. मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 60 कलाकारांचा सहभाग. सांगलीत विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये पहिल्याच चेंडूत गौतमी पाटीलची विकेट. पुन्हा संधी देण्यासाठी प्रेक्षकांचा जल्लोष. शहापूरमध्ये स्मशानभूमीचा अभाव. नागरिकांचा संताप. अडाण नदीकाठावर उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ. भंडाऱ्याच्या साकोलीत रानभाजी महोत्सवाचं आयोजन. 45 प्रकारच्या रानभाज्यांचं महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री. कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरण 97.39 टीएमसी भरलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वृक्षप्रसाद योजना. अभिषेक पूजा करणाऱ्या भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून 1 रोप दिलं जाणार. सांगलीत युरियाची कृत्रिम टंचाई. कृषी सेवा केंद्रांकडून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप. इतर खतांची सक्ती केल्यास भागवत जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. लावणीच्या सादरीकरणाला लागणार योग्यता प्रमाणपत्र. अश्लीलता असल्यास होणार कायदेशीर कारवाई. आता सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लागणार. श्रावणनिमित्त परळीच्या वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. सांगलीतील दंडोबा डोंगरावर राधेय सेवा फाउंडेशनकडून दंडोबा मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था. शहरात येताना लाज वाटते. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिक्रिया. धुळ्यातील तहसील कार्यालयाच्या पटांगणात मोकाट जनावरांचा ठिय्या. मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला. चंद्रपुरात पोलिसांकडून एका कार्यक्रमात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत. 1 किलो सोने, 300 मोबाईल, काही दुचाकी वाहने आणि इतर साहित्याचा समावेश.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.